अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, बाळा, या संदेशातून आम्ही स्वतः तुझ्याशी बोलणार आहोत. तुला काही गोष्टी तुझ्या जीवनाबद्दल सांगणार आहोत. स्वामी म्हणतात, बाळा, आम्ही तुझे अभिनंदन करायला आलो आहे, कारण येणाऱ्या काही काळातच तुझा विजय निश्चित होईल. बाळा, तू खूप आनंदित होशील, कारण तुझ्या जीवनात आनंदाचे क्षण येणार आहेत. त्यामुळे बाळा, आम्ही तुला अभिनंदन करतो आहे. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तुला हा विजय मिळवण्यासाठी खूप काही अडचणींचा सामना करावा लागला आहे, आम्हाला ठाऊक आहे. परंतु बाळा, आता तुझा आनंद व्यक्त करण्याचा दिवस आलेला आहे. त्यामुळे बाळा, आता निश्चिंत होऊन आमची भक्ती कर, म्हणजेच तुला आणखी काही जीवनामध्ये आनंद प्राप्त होईल. स्वामी म्हणतात, आता तुझ्या जीवनातून दुःख, दारिद्र्य, एकटेपणा सर्व काही दूर होणार आहे, कारण तुला एक चांगला सोबती मिळणार आहे. त्याची साथ तुला अनमोल असेल आणि त्यासोबतच आयुष्यभराची असेल. कारण बाळा, साथ देणारे खूप असतात, परंतु आयुष्यभर साथ निभवणारे खूप कमी असतात. बाळा, त्यातल्या त्यात तुझ्या वाईट प्रसंगात, म्हणजेच दुःखाच्या प्रसंगात जर कोणी साथ देत असेल तर तो तुझा खरा सोबती असेल. परंतु तुझ्या वाईट दिवसात जर तुझी कोणी साथ दिली नाही तर समजून जा की तो तुझा कामापुरतं विचार करत होता. त्यामुळेच अशा कामापुरती आपल्यासोबत चांगलं वागणाऱ्या लोकांपासून तू दूर राहा. स्वामी म्हणतात, बाळा, आम्ही आमच्या प्रत्येक भक्ताला जे पाहिजे आहे ते नक्कीच देतो. परंतु बाळा, मनुष्य जन्माला खूप काही पाहिजे असतं. जे आवश्यक आहे तेच आम्ही देतो, परंतु तुम्हाला जास्तीत जास्त पाहिजे असतं. बाळा, योग्य वेळ आल्यावरच आम्ही तुझ्या जीवनाला पाहिजे आहे ते देतो, परंतु वेळेच्या आधीच तुला पाहिजे असतं. प्रत्येक वेळी तुला आम्ही समजून घेतो, पण बाळा, आम्हाला पण तू कधीतरी समजून घेत जा. स्वामी म्हणतात, बाळा, तू आमच्याकडे तुझ्या जीवनातील भरपूर गरजा मागतो, परंतु आम्ही तुला अख्खं भविष्यच देतो. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, आम्ही तुला चमत्कार खूप वेळा दाखवत असतो आणि बाळा, म्हणूनच आम्हाला तुला आनंदी बघायचं आहे, कारण बाळा, तू आमचा प्रिय बाळ आहेस. बाळा, आम्ही तुला कधीतरी केव्हा तरी प्रत्येक रूपात दिसतो. प्रत्येक क्षणाला आम्ही तुला दाखवून देतो की आम्ही तुझ्या सोबतच आहोत. बाळा, जसं तू आम्हाला मंदिरात शोधतोस तसंच आम्ही प्रत्येक मनुष्यात आहे, प्रत्येक व्यक्तीत आहे. कारण बाळा, आम्ही त्याच ठिकाणी वास करतो ज्या ठिकाणी माणुसकीसोबतच संस्कार असतील, कुणाबद्दल आपुलकीची भावना असेल आणि ज्या घरात प्रेम असेल त्या घरात आम्ही साक्षात वास्तव्य करत असतो. स्वामी म्हणतात, बाळा, सत्कर्म केलेल्या व्यक्तीला आधार शोधण्याची गरज नसते, कारण कितीही त्याच्यावर वाईट प्रसंग आले तरी अशा व्यक्तीला आधार सृष्टी, नियती, निसर्ग आणि प्रकृती देत असते. अशी माणसं संकटात अडकतातही आणि त्यातून सुखरूप सुटतातही. ही गोष्ट बाळा, तू तुझ्या जीवनात केलेल्या सत्कर्मामुळेच होत राहील. त्यामुळे कायमच कोणाची ना कोणाची मदत करावी. असे सत्कर्म केलेले कधीच वाया जात नाही. आज ना उद्या बाळा, भविष्यात केलेल्या सत्कर्माचे फळ तुला
चांगल्या स्वरूपात नक्कीच मिळेल. स्वामी म्हणतात, बाळा, आम्हाला अशक्य असे काहीच नाही, पण प्रत्येक वेळी भक्ताची मागणी पूर्ण करणं हे आम्हाला शक्य नसतं. कारण प्रत्येक गोष्टीची ठराविक वेळ ठरलेली असते. ही वेळ यावी लागते आणि ती वेळ आली आहे. तुझे अभिनंदन होणार आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.